नमस्कार, मी अंकिता चौधरी. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. राज्य सरकारने काढलेला हैदराबाद गॅझेटचा जी.आर. ओबीसींना उद्ध्वस्त करणारा जी.आर. असून ओबीसींच्या हक्कांसाठी लढत राहणार. सत्ता, आमदारकी या गोष्टींचं मला काही देणं घेणं नाही, अशा प्रतिक्रिया महाराष्ट्राचे माजी विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. आम्ही समर्थन दिलं एकमताने आणि त्यानंतर त्यांच्या सगळ्या मागण्यांच्या पाठीमागे आम्ही होतो. तर आमची मागणी एवढीच होती की बाबा तुम्ही ओबीसीतून घेऊ नका. हा एवढा मोठा समूह आहे, आम्हालाच मिळत नाही, आम्हीच उपाशी आहोत, आमच्याच लोकांची वाट लागली आहे, आमच्या लेकर बाळांची काय गती आहे. जरा जाऊन महाराष्ट्र फिरल्यानंतर इतर समाजामध्ये कळेल जरांगेना. त्यामुळे आम्ही म्हटलं की तुम्ही वेगळी व्यवस्था करा, निर्माण त्यांच्यासाठी वेगळ्यानं आरक्षण द्या. ओबीसीला आरक्षणाला कुठेही त्या ठिकाणी धक्का लावण्याची, धक्का न लावता त्यांना द्या. कुठल्याही पक्षाच्या विरुद्ध आहोत, समाजाच्या विरुद्ध नाही. आम्ही जर आमच्या ओबीसी लोकांच्या साठी जर लढण्याची भूमिका आम्ही जर घेत आहोत, ते जसे म्हणतायत ते चुकीचं आहे, ते म्हणले ते 100% खरं आहे असं म्हणून चुप राहायचं का? तो जी.आर. काढला राज्य सरकारने, ओबीसीला उद्ध्वस्त करणारा जी.आर. आहे. ओबीसीचे संपूर्ण आरक्षण घालवणार आहे. कोणी तुम्हाला राजकीयात दिसणार नाही, नोकरी दिसणार नाही, ना शिक्षणात दिसेल. ही परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. म्हणून मी मराठा बांधवांना सांगतोय, आम्ही मराठा समाजाच्या विरोधात नाही. तुमच्या मराठा समाजातील गरीब, तरुण लोकांना सगळ्यांना जे मिळायचं ते देऊ दे. मुख्यमंत्र्यांनी परवा सांगितलं, भाषणातून सांगितलं, त्याचा उल्लेख मीटिंग मध्ये केला की महाराष्ट्रातील अजितदादा नाकारत आहे मराठा समाजाच्या तरुणांना रोजगारासाठी, महाजनी सारथीसाठी. आतापर्यंत आमच्याकडे जी माहिती आहे आणि ते मीटिंग मध्ये सुद्धा आम्ही बोललो आहे, 13,500 कोटी रुपये 1.5 लाख मराठा तरुणांना, अण्णासाहेब पाटील महामंडळाला मराठा 1.5 लाख तरुणांना कर्ज देण्यासाठी 13,500 कोटी रुपये वाटले. या सरकारने ओबीसी साठी किती वाटले? किती ओबीसी तरुणांना रोजगार दिला आणि लोन दिला, कर्ज दिला? पुढे चाललंय. आणि तरी पण त्याच्या पलीकडे जाऊन सारथीची इमारत, टोले जंग इमारत बांधली आणि महाज्योतीची इमारत 4 टेबलावर सुरू आहे. त्याला पैसे दिले नाही, एका खाजगी संस्थेला पैसे देऊन टाकले. ओबीसीच्या हॉस्टेल बांधायसाठी पैसे नाही. आणि सारथीला कोल्हापूरची इमारत, पुण्याची इमारत, 500-500 कोटी रुपयाची इमारत बांधली, 800-800 कोटी रुपयाची, जवळपास 20,000 कोटी रुपये या मराठा समाजाच्या सवलतीसाठी दिले. 1% आम्ही विरोध केला नाही, कारण विरोध करायचं काही कारण नाही, दिलंच पाहिजे ही आमची भूमिका. पण नाही, ओबीसीतूनच पाहिजे. आणि सरकार सुद्धा येळपटासारखं त्याच्या दबावाखाली चुकलाय. हे दुःख वाटतं यांचं आम्हाला. सत्ता भित्ता काय, आमदारकी बिमदारकी आम्हाला काही त्याचा देणं घेणं नाही. राजकारण निष्कारण काय पक्षभिक्ष काही देणं घेणं नाही. मी लढतो आहे, ओबीसीच्या हक्कासाठी लढतोय, ओबीसीवर अन्याय होतो म्हणून लढतोय, हे लक्षात घेतलं पाहिजे. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.